मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा इथले शेतकरी आणि आपले श्रोता आदिनाथ पुंडलिक वाघ यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत बोराळा खुर्द तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा इथले शेतकरी आणि आपले नियमित श्रोता आदिनाथ पुंडलिक वाघ यांच्यासोबत. आदिनाथजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार ताई. माझं नाव आदिनाथ पुंडलिक वाघ, मुक्काम पोस्ट बोराळा खुर्द, तालुका जळगाव जामोद आणि जिल्हा बुलढाणा. बर, आपण शेती करता? हो मॅडम, मी म्हणजे माझ्या पारंपरिक माझ्या वडिलोपार्जित शेती आहे माझ्याकडे 8 एकर. कुठल्या ठिकाणी आपली शेती? गावावरच आहे बोराळा खुर्द इथं. अच्छा. किती एकर आहे? 8 एकर शेती आहे माझ्याकडे. त्याच्यात काही बागायती आहे 5 एकर आणि 3 एकर कोरडवाहू आहे. बर, हो. मग सध्या काय काय आहे? सध्या कपाशी आहे, सोयाबीन आहे, सोयाबीनमध्ये आंतरपीकमधून तूर आहे आणि 1 एकरामध्ये मक्का आहे. बर, मग रोजची दिनचर्या कशी असते? दिनचर्या मॅडम शेतकऱ्याची आता सकाळी 6 वाजता उठल्यानंतर पहिले आपल्या गाई म्हशीच्या धारा काढणं, आणि त्यानंतर आपल्या गोठ्याची साफसफाई. बाकी ते संपल्यानंतर चहा पाणी वगैरे झाल्यावर दररोज शेतीवर जायचा उपक्रम 7-7:30ला निघालोच पाहिजे. मजूर असले तर मजुरासोबत जायचं, मजूर नसले त्याची स्वतः पण जायचं. हा एक दिनचर्या शेतकऱ्याची, हे सर्वांना माहितीच आहे, माझी पण तेच आहे. अगदी. पशुधन? पशुधन माझ्याकडे एक गाय आहे, गावरानी गाय आहे, म्हैस आहे आणि बैलजोडी आहे. बर, आता तुम्ही सांगताय की तुम्ही शेती करता. हो. किती वर्ष झाले? जवळपास आता माझी वय आहे 65 वर्षाचं आणि माझं मॅट्रिक झालं 1976 मध्ये, म्हणजे 16 वर्षाचा असताना. 3-4 वर्ष फिर्यात गेले. वयाच्या 20 वर्षापासून मी शेती करतो मॅडम. अच्छा. हो. मग घरची शेती होती हो, तर घरची पहिल्यापासूनच म्हणजे वडिलांना सपोर्ट करायचं. आता वडील गेल्यानंतर स्वतःची जबाबदारी स्वतःवर पडली, मग शेतीचाच एक व्यवसाय निवडला. शिक्षण तुमचं मॅट्रिक पर्यंत हो, झालं? 12वी झालंय माझं. त्या 12वी. काळात 11वी नंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं. बरोबर. हो, तर पहिल्या वर्षी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पण काय घरची परिस्थिती थोडी नाजुकीची असल्यामुळे तालुक्याच्या गावले म्हणजे बाईक म्हणजे सायकल घ्यायला सुद्धा पैसे नव्हते, अशी परिस्थिती होती. बरोबर. पण त्यामुळे अर्धवट शिक्षण राहून गेलं. अच्छा अच्छा. त्या काळी म्हणजे 11वी मॅट्रिक असायची, हो, हो, है ना? हो, बरोबर. 11वी मॅट्रिक आणि नंतर त्याच्या पुढे हो. मग पुढचं शिक्षण. पुढचं शिक्षण मग तेव्हाच विचार केला होता का की वडिलांबरोबरच शेती करायची, का आणखी काही नाही. व्हायचं होतं? कसं आहे ताई, याच्यात सर्वात आपली आर्थिक परिस्थिती आळते, महत्वाकांक्षा भरपूर होती, पण आता हालाकीची परिस्थिती असल्यामुळे काही गोष्टी करू नाही शकलो आपण. आणि शेती पण एवढी नव्हती आमच्याकडे त्यावेळेस. वडिलाजवळ फक्त जेमतेम 6 एकर शेती होती आणि 3 भावंड होतो आम्ही. मग 3 भावंडाचा उदरनिर्वाह, एक बहीण. मग शेतीच्या ऐवजी माझे वडील कारपेंटर होते. अच्छा. मग त्यांना ते एवढं झेपत नव्हतं. मग आम्ही दोघंही भावंडांनी शेती सोडून शेतीकडे वळलो आणि लहान भाऊ आहे तो त्याला शिकून एक टीचर झाला, शिक्षक झाला. बर बर, म्हणजे घरामध्ये चांगले शिकणारे पण आहेत हो, हो. आणि सोबत शेती पण करताय. करतात. मला आता आपण तुमच्या घराबद्दल सांगताय, तुम्ही कुटुंबाबद्दल सांगताय, तर हो. आणखी सांगा कुटुंबात कोण कोण असतं? ताई, माझ्या कुटुंबात सर्वप्रथम माझी पती आणि पत्नी, आम्ही दोघं तर आहेच. आणि त्यानंतर मला 2 मुलं आहेत. एक मुलगा BSc झाला आहे, मोठा मुलगा. तर त्यात आजकाल नोकरी न मिळता त्याला व्यवसायाकडे वळवलं. एक कृषी सेवा केंद्र म्हणून दुकान गावामध्ये चालवते आणि लहान मुलगा आहे तो शेतीकडे सांभाळते. आणि मी आता या वयात त्याला एक सपोर्ट म्हणून हातभार लावतो. बिलकुल बिलकुल. आणि वडीलधारी मंडळी जी असतात त्यांचा अनुभव जो असतो ना तो खूप मोलाचा असतो. हो. आणि असं तुमचाही अनुभव तुमच्या मुलांना शेतीसाठी पुढे कामास येतच असेल, नाही का? बिलकुल बिलकुल. आपण आकाशवाणीचे पण नियमित श्रोता आहात. हो हो. कधीपासून ऐकताय आकाशवाणी? मॅडम, मी तर 1976 साली ज्यावेळेस आकाशवाणीचं जळगाव प्रक्षेपण सुरू झालं त्यावेळेस मी मॅट्रिकमध्येच होतो. आणि एक 40चे गाणं कुठं बी कुण्या रोडवर जा, पानपट्टीत जा, न्हाव्याच्या दुकानात जा, फेमस एक 40चे गाणे. त्यानंतर मग त्याची आवड तयार झाली. मग पत्र कसे पाठवायचे, आपले पत्र कसे पोहोचतील, तर काही मित्रामध्ये संवाद झाला. मग त्यावेळेस काय फोन वगैरे काय होते, पत्ररूपी व्यवहार होतो सर्व. त्यावेळेपासून आकाशवाणीची आवड तयार झाली.
आकाशवाणीची आवड तयार झाल्यानंतर इथल्या मुलींनी भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे आजही माझा उत्साह कायम आहे. मी आज बी आकाशवाणी जळगाववर किंवा इतरही केंद्रावर माझा ईमेल, व्हॉट्सअप, पत्राद्वारे मी फर्माईश करतो आणि आवर्जून कार्यक्रम ऐकतो. अरे वा. रेडिओ सिलोनसुद्धा, विविध भारती, सर्व आकाशवाणी केंद्राशी मी निगडीत आहे. अरे वा. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीपासून आकाशवाणी जे आहे ते ऐकताय, हो, हो. जळगाव आकाशवाणी केंद्राचे जळगाव कार्यक्रम आकाशवाणी. ऐकताय. हो, बिलकुल. काय सांगाल जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम कसे असतात? जळगाव आकाशवाणीनं आम्हाला एवढं काही दिलं ताई. म्हणजे शेतीविषयीचे कार्यक्रम तर आम्ही लगातार ऐकतच होतो. सुरुवातले एकदम मधुकर सावरकरापासूनचा विषय सांगतो तुम्हाला. म्हणजे त्या माणसाने आम्हाला शेतीची नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली आणि खरोखरच आम्ही त्यावेळेस एक ग्रामीण भागामध्ये करमणुकीचं साधन तर काही नव्हतंच, हा की रेडिओच होता बरोबर. आणि वृत्तपत्र नव्हतं, दूरदर्शन नव्हतं. ग्रामीण भागात आजचं वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी येत होतं. हो. तर रेडिओ असं माध्यम होतं की तुम्हाला लाईव्ह त्याचा आधार भेटायचा. उद्या जर आपल्याला मक्याची पेरणी करणं आहे तर 2 दिवसाच्या अगोदरच का आपल्या कार्यक्रमात ऐकण्यात आला तर त्याचा फायदा आम्हाला शेतीत नक्कीच झाला आणि आमचं उत्पन्न सुद्धा या कार्यक्रमापासून वाढलं, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. अरे वा. म्हणजे आकाशवाणीमुळे तुमच्या शेतीमध्ये सुद्धा भरपूर फायदा झालाय हो, तुम्हाला. हो, हो, हो. यावर्षी काय लावलंय शेतात? यावर्षी खरीपमध्ये आता मॅडम कपाशी आहे, बरं. बीटी कॉटन म्हणून हम्म. संकरित बियाणं आहे, आणि सोयाबीन, तूर आहे आंतरपीक म्हणून, आणि मक्का आहे. बरं. आता यानंतर रब्बी पिकं घेणार आहे. हो. आता हा मक्का आता सध्या कापणी समजा काही झाली, काही राहिली. तेच मी आता विचारणार होती की सध्या काय परिस्थिती आहे पिकांची, त्या कपाशी मक्यामध्ये आणि मका. आता त्या मक्याच्या मध्ये रब्बी पीक घ्यायचं आहे. बरं. काही अर्ध्या याच्यात गहू पेरणार आहेत आणि अर्ध्यात हरभरा लावणार आहे. अच्छा. आणि कपाशी बद्दल? कपाशी कपाशी काढून कपाशी निघणार आहे डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. त्यानंतर आम्ही त्याच्यात गावरानी कांद्याची लागवड करणार आहे. अच्छा. आता कांद्याचं बी म्हणजे आता हे पावसानं थोडा वापसा नाही आहे म्हणून बी टाकायचं राहून गेलं. कांद्याचं बी टाकल्यानंतर 1-1.5 महिन्यात त्याची रोपं तयार होतात. त्या रोपापासून कांदा लागवड करतो मग आम्ही. अच्छा. आणि तो कांदा एप्रिल महिन्यामध्ये निघून जाते. बरं. आता सध्या जे आहे, सध्याचं वातावरण थोडंसं वेगळं आहे नाही का? हो. पाऊस पडून राहिला, पाऊस पडून मध्येच राहिला. मध्येच ऊन येत आहे, पण हो. थंडी काही अजून येत नाहीये. येत नाही, तर- सारी उष्णताच आहे. तर पिकांना त्यांना कसं संरक्षण देताय, त्यांना काय आता- काळजी घेताय? आता सोयाबीनचं पीक तर मॅडम सर्वांची कापणी होऊन झालेली आहे, पण 25% अजून शेतकऱ्यांची सोयाबीनची पिकं घरात पण आले नाही. त्यांनी आपल्या गंजा लावून टाळपत्री वगैरे टाकून सुरक्षित ठेवलं आहे. पण तरी बी निसर्गाच्या वरून पाऊस असल्यामुळे ते सोयाबीनची गंजी आज थोडीफार बुरशीत पकडणारच आहे. म्हणजे त्याला चाराने हा फटका बसणारच आहे. बरोबर. तर आता हे शेतकऱ्याला ह्या गोष्टी लागू आहेत, निसर्गाच्या पुढे काही नाही आहे. तर मला हेच सांगायचं आहे शेतकऱ्यांना की बा तुम्ही शेती तर कराच, कारण ते आपल्या वडिलोपार्गीची आहे, ते काही सोडता येणार नाही, पण त्याच्यासोबत जोडधंदा असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आज काळाची गरज आहे. बिलकुल. पाण्याची काय सोय आहे शेतीमध्ये? या पाण्याची आमच्याकडे याच्या अगोदर होती टंचाई, पण आता 2 वर्षापासून आमच्याकडे वाहन प्रकल्प आहे. तर वाहन प्रकल्पाचं पाणी आमच्याकडे पिण्यासाठीच येत होतं फक्त, पण आता खालतून झरे त्याची सुरुवात झाली तर आमच्याकडे पाण्याची पातळी जुने एकदम 1980-82ची जी पाण्याची पातळी होती ते आज भरून निघली. म्हणजे मागच्या वर्षीपासून आमच्या मोटरी, इलेक्ट्रिक पंप आहेत, हे बंद करायचं काम नाही पडत. त्याच्या वर्षी बघायची, आता काही शेतकरी यावर्षी केळी पण लागवण करणार आहेत, ऊस पण लागवण करणार आहेत. कारण काही पिकं कशा आहेत, 4 महिन्याच्या पिकावर काही शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होत नाही. कारण सोयाबीनचं पीक म्हटलं तरी फार झालं 40,000 पीक येते आणि 20-22 हजार रुपये खर्च होऊन जाते. त्याच्या हातात 20,000 रुपयात 1 वर्ष काय पुरणार आहे? म्हणून हे काही दीर्घकाळी पिकं आहेत, हे एक ठोक रक्कम येते आणि शेतकऱ्याचं काहीतरी कुठंतरी 2 पैसे त्याला सापडतील, या उद्योगाच्या माध्यमातून ते लावणार आहेत. अच्छा. आणि विहीर पण आहे का? विहीर पण आहे आमच्याकडे, बोरवेल नाही आहेत, विहिरीच आहेत. अच्छा. सिंचनासाठी विहिरी पणच आहेत. आणि सर्व हे कपाशी वगैरे आम्ही सर्व ड्रीपवर लावतो. बरं. जून महिन्यामध्ये कपाशीची लागवड होते, 2 जून किंवा 5 जून. त्यानंतर मग त्याची आंतरमशागत, आता फवारणी तुम्हाला माहितीच आहे किती महागडे आहेत. बरोबर. पण कसं आहे, 2 वर्षाच्या अगोदर या बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत होता. हो. तर आता तो कसा आहे, मी सर्व शेतकऱ्यांना एक आवर्जून सांगू शकतो की
पहिल्या वर्षी जर आपण त्या शेतीमध्ये कपाशीचं पीक घेतलं असेल तर दुसऱ्या वर्षी त्यामध्ये तुम्ही कपाशीचं पीक घेऊ नका. मी एक स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो. तुम्ही सोयाबीनचं क्षेत्र निवडा किंवा तुमच्या मागच्या वर्षीचं तुरीचं पीक क्षेत्रफळ असेल ते निवडा. त्याच्यात बोंडअळी येणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवून सांगतो. आता माझ्या इथं बऱ्याच शेतकऱ्यांचे मागच्या वर्षी बोंडअळीमुळे आमच्याकडे फक्त 20% पेरा कपाशीचा आहे, 80% सोयाबीन, तूर किंवा मक्का लावलेला आहे. फक्त या जे बोंडअळी येते ना नोव्हेंबर महिन्यात, ऑक्टोबर महिन्यात, या महिन्यात ते फार त्रासदायक नाही. म्हणजे तुमचं 75% उत्पन्न घटून टाकते. जो 20 क्विंटल कापूस होणार असेल तो तुम्हाला 5 क्विंटल होते. आणि ते मजूर त्याला भरपूर लागतात, कारण ते किळेल बोंड मजुराला काढायला वेळ लागते, तुम्हाला त्याचा त्रास होते. म्हणून कपाशीचे क्षेत्र हे दुसऱ्या वर्षी तुम्ही दुसऱ्या पीक घेतलेलं निवडा. बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी काय करता? बोंडअळीचा प्रादुर्भाव तर कसा आहे, हे निसर्गाच्या पुढे काहीच नाही. मी बोललो तुम्ही कितीही स्प्रे करा ते, कारण बोंडअळी अशी आहे हे फुलातच रूपांतर करते, फुलातच तिचा जन्म होते आणि ते स्वतःच आतमध्ये राहून जाते. म्हणजे कैरी तयार होते त्यावेळेस बोंडअळी आतमध्येच आहे, त्यात तुम्ही फारून काही उपयोग होणार नाही. म्हणून निसर्गाच्या पुढे काही मानवाचं काहीच चालणार नाही. पण हे क्षेत्रफळ जर वेगळं वेगळं घेतलं तुम्ही तर त्याच्यात तुम्हाला सांगतो की आज मी बोलतो हे अनुभवून बोलतो, माझ्या शेतात बोंडअळीच नाही. तर हे व्यवस्थित काळजी घेतली आणि व्यवस्थित लक्ष दिलं तर मग बऱ्याच अंशी जो हा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. एकदम कमी होऊ, म्हणजे येतच नाही असं म्हणा. आणि आता कसं आहे, मागळे फवारे आहेत आणि आधुनिक पद्धतीने आता लोक शेती करायला लागली. जे पारंपरिक म्हणजे वडिला पारकाची जी शेती होती ते काही परवडत नव्हती. मग आता शेतीला कसं आहे, थोडा खर्च करा त्यावेळेस उत्पन्न वाढला. आता मी तुम्हाला तेच विचारणार होते की आधुनिक तंत्रज्ञानाचा काही उपयोग करता का तुम्ही शेतीसाठी? हो, आता आधुनिक पद्धतीचा म्हणजे हा जो मक्का लावतो ना आम्ही, हा मक्का आम्ही ट्रॅक्टरवरती टोकन पद्धतीनं करतो. बरं. पहिले कसं सऱ्या पाळून लेबर सांगून टोकन पद्धतीनं करत होतो, पण आता ट्रॅक्टरच्या पद्धतीनं जे टोकन पद्धतीचं मशीन निघालं आहे ते बरोबर एक फुटावर तुमचं एक बी टाकते. बी स्वच्छ करून घ्यावं लागते त्याला, मग बी कमी लागते आणि अंतर सारखे राहते, त्यामुळे मशागत करायला सोपं जाते आणि तुमचं उत्पन्न टोकन म्हणजे लेबर लावून करतो आपण त्याच्यापेक्षा नक्कीच वाढते. म्हणजे अशा काही आधुनिकच्या पद्धतीच्या शेती आहेत ते आज काळाची गरज आहे. एक तर मजूर भेटत नाही, हा एक प्रश्न आहे. मग काही गोष्टी आता आमच्याकडे सोयाबीन काटणीसाठी 35 ते 4,000 रुपये, म्हणजे 3,000 3,500 ते 4,000 रुपये काटणी एका एकराला द्यावं लागते. मग आता हार्वेस्टर मशीन आहेत ते 2200 रुपयामध्ये 1 एकर काटून देतात. बरं. म्हणजे आधुनिक पद्धतीने काही तुम्ही शेती करसाल तर थोडंसं तुम्हाला 2 पैसे वाचतील. बरोबर. म्हणजे मग आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळाल्यामुळे शेतीला फायदाच आहे. बिलकुल. आणि तुम्ही देखील ती पद्धत जी आहे ती आपल्या शेतामध्ये राबवतो. सेंद्रिय शेतीबद्दल काय सांगाल? सेंद्रिय शेतीबद्दल मॅडम, आमच्या इथं जळगाव जामोदला KVK म्हणून आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे. तिथले काही अनिल गाबणे साहेब आहेत, ते बरेच आमच्या गावाला व्हिजिट देतात आणि याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन बी करतात. काही शेतकरी त्याच्या म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत त्यांच्यापासून त्याचा फायदाही घेतात. सेंद्रिय शेती पण त्यांची टीम येते, कारण नाही तर तिथले विद्यार्थी पण आणतात ते आमच्या गावाला, कारण जळगाव जामोद ते आमचं गाव फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देतात. अजूनही काही त्यांच्या शाळेचे जे काही उपक्रम असतील शेतीविषयीचे ते आवर्जून आमच्या गावाला देतात आणि त्याच्यापासून फायदा होतेच हे नक्कीच. तुम्ही काय सांगाल सेंद्रिय शेतीबद्दल? सेंद्रिय शेती जर आपण आज वापरलं तसंही मी मॅडम तुम्हाला सांगतो, रासायनिक खत आज शेतकऱ्यांना 50% वरच आलं आहे. पहिले आम्ही या बीटी कपाशीले कमीत कमी 10 बोऱ्या रासायनिक खत टाकत होतो. आता आम्ही ते कमी केलं, आम्ही फक्त आता 4च बोऱ्या टाकतो, कारण शेणखत जास्त वापरायला लागलो आम्ही. आमच्या इथं पहाडामध्ये हनद खेळ म्हणून आहे, तिथं 2,022 रुपये ट्रॉलीनं आम्हाला शेणखत मिळते. मग आम्ही शेणखताचा वापर जास्त करायला लागलो, त्यामुळे रासायनिक खत आम्ही थोडं कमी केलं. आणि तुम्ही बोलता सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत जर तयार केलं तर फार म्हणजे कमी खत दिलं तरी तुम्हाला उत्पन्न पहिल्या वर्षी जरी कमी येईल
पण तुमच्या शेतीला ती सवय होईल. हो हो. हे जे रासायनिक आपण शेती देतो, रासायनिक खत कसं आहे तात्काळ गुण दाखवते. हो. हे सेंद्रिय शेतीचं खत म्हटलं हे थोडंसं उशिरा उशिरा रिझल्ट दाखवते. बरोबर. म्हणून पहिल्या वर्षी तुम्हाला जरी रिझल्ट कमी आला तरी त्याचा फायदा पुढच्या वर्षी नक्कीच होईल, हा माझा अनुभव आहे. बिलकुल. आणि आता मगाशी आपण आकाशवाणीबद्दल बोललो. हो आकाशवाणीतर्फे तुम्हाला पुरस्कार मिळाला, हो हो हो. त्याबद्दल सांगा. इथे एक कार्यक्रम झाला होता हं. दापोरीकर मंगल कार्यालयामध्ये, हं. आकाशवाणी एक श्रोता मेळावा. त्या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख साहेबांनी मला श्रोता पुरस्कार हा एक सन्मानपत्र त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं, म्हणजे मला प्रदान केलं त्यांनी स्वतः. कसं वाटलं तेव्हा? त्यावेळेस माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण ते 2004 वर्षी गोष्ट आहे ती. हा हा हा. आज 20 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे तो. हं. आणि कुठलाही पुरस्कार त्या पैशापेक्षा महत्त्व त्या छोट्याशा जो काही मेमेंटो असतो त्याचा आनंद फार वेगळा असते. अगदी. ते आज मी माझ्या घरात फ्रेम करून ठेवलंय. हो ना. हो जाता जाता तुम्हाला एवढंच विचारेल की आता इतके वर्ष झाले तुम्ही शेती करताय, हो. शेतीचा खूप चांगला हो, अनुभव आहे तुमच्या हो, पाठीशी, हो. तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकरी बांधवांना माझं एकच सांगणं आहे मॅडम, की आधुनिक पद्धतीनं शेती करा. कारण पहिल्यासारख्या वडिलोपार्ख्या शेती राहिल्या नाहीत हं. आणि मुलांचे लग्न काही होत नाहीत. मग तुमचं उत्पन्न कुठेतरी वाढलं पाहिजे. हं. त्यासाठी मी हे आवर्जून सांगतो की शेतीबरोबर तुम्ही काहीतरी दुग्ध व्यवसाय करा, कुठलं तरी जोडधंदा तुम्ही करा. हं. त्याच्याशी तुम्हाला आज काळाची गरज आहे. आज नाही 4 वर्षांनी तुम्हाला तेच करावं लागणार आहे. हं. आता आज आपण बघतो आणि आता हल्ली कसं आहे की हल्ली शेतीकडे पुन्हा लोक वळलेले वळले. आहेत. हो. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा हा जो व्यवसाय हो. आहे, शेती काम आहे, बिलकुल. याच्याकडे जे आहेत ना लोक खूप वळलेले आहेत. बिलकुल, आणि बिलकुल. त्यातही सेंद्रिय शेतीला तर अतिशय अतिशय चांगले आणि दिवस येणार. सेंद्रिय शेतीचं जे उत्पादन असते ते खायला पण रुचक आहे. हो. तुमच्या जीवनात म्हणजे शरीर आज जर तो हो. आहार गेला तर हो. त्यात तुम्हाला कोणती बिमारी, कोणता कुठलाही रोग आजार, काहीच आजार नाही. होणार नाही. बरोबर. अशी म्हणजे एक डॉक्टर सांगतात. म्हणजे मी अगदी, काय डॉक्टर नाही म्हणा, पण हे बोलण्याहून हा हो. अनुभव सांगतो. आणि तब्येत चांगली, आपण जे अन्न खातो खातो. ते अन्न चांगलं पाहिजे, आपली तब्येत चांगली पाहिजे, मग हो आणखी काय. हो 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 तब्येत चांगली की सगळं चांगलं. हो बरोबर. आज आपण आलात. तर मॅडम मनी एक आकाशवाणीवर एक कविता केली आहे. वा वा, हो. ऐकायला आवडेल हो. आम्हाला, नक्की ऐकवा. हो, आणि ते माझ्या हृदयात म्हणजे गेल्या 4 दिवसापासून आहे की बा आपण आकाशवाणी गेल्यानंतर एक कविता हे वाचन करू, असं एक माझ्या मनात एक संकल्प होता. तो आज पूर्ण होते, त्याबद्दल मी आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानतो. आकाशवाणी तुझ्याच नयनी हे विश्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच नयनी हे विश्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच श्रोत्यात मैत्री पाहिली मी. आकाशवाणी तुझ्याच श्रोत्यात मैत्री पाहिली मी. आकाशवाणी तुझ्याच हृदयी वात्सल्य जाणले मी. आकाशवाणी तुझ्याच हृदयी वात्सल्य जाणले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी ते तीर्थ पाहिले मी. वा. आकाशवाणी तुझ्याच चरणी ते तीर्थ पाहिले मी. आकाशवाणी तुझ्यात धैर्यात शुरत्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्यात धैर्यात शुरत्व पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच मनाचे उदारत्व गायले मी. आकाशवाणी तुझ्याच मनाचे उदारत्व गायले मी. आकाशवाणी तुझ्या रूपात हे श्रोते पाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी सर्वस्व वाहिले मी. आकाशवाणी तुझ्याच चरणी सर्वस्व वाहिले मी. धन्यवाद. खूप छान, खूप छान. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी केल्या आहात, त्याबद्दल जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी पण आकाशवाणी आणि आपले सर्वांचे आभार मानतो की आज मला आकाशवाणीत बोलून माझा सन्मान केला आणि माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल आकाशवाणी जळगावचे मी आभार मानतो. धन्यवाद मॅडम. मंडळी, आत्ताच आपण बोराळा खुर्द, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा इथले शेतकरी आणि आपले श्रोता आदिनाथ पुंडलिक वाघ यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. पंढरीचा वास चंद्रभागेचा